नमस्कार. आज आपण एका खूप जुन्या म्हणजे अगदी प्राचीन जातक कथेबद्दल बोलणार आहोत. ही गोष्ट आहे बुद्धांच्या एका पूर्वजन्माची आणि ही कथा विश्वास आणि विश्वासघात यावर इतकं काही सांगून जाते की आपल्याला विचार करायला भाग पाडते. चला तर मग सुरू करूया. आणि ह्या कथेची सुरुवातच इतका धक्कादायक वाक्याने होते, स्त्रिया क्रोधी असतात. हो, अगदी हेच वाक्य. आणि हेच वाक्य या कथेचा मूळ आधार आहे. जणू काही संपूर्ण कथा ही गोष्ट खरी आहे हेच सिद्ध करण्यासाठी सांगितली गेली आहे. पण प्रश्न हा आहे की ही कथा मुळात सांगितलीच का गेली? तर झालं असं की बुद्धांनी ही गोष्ट एका भिक्षूला सांगितली, जो वासनेच्या आहारी गेला होता. त्याला सावध करण्यासाठी, स्त्रिया कशा कृतज्ञ आणि विश्वासघाती असू शकतात हा एक इशारा देण्यासाठी ही कथा होती असं सांगितलं जातं. तर या कथेचा जो नायक आहे तो आहे बोधिसत्व, म्हणजे एक महान ज्ञानी संन्यासी. ते गंगेच्या गाठी अगदी शांतपणे आपलं जीवन जगत होते, तपश्चर्या करत होते. आणि मग कथेत एक मोठं वळण येतं. एका रात्री, मध्यरात्री बोधिसत्वांना कोणाच्या तरी ओरडण्याचा, आक्रोश करण्याचा आवाज येतो. ती असते एक स्त्री, जिला दुष्टबाई असंही म्हटलं गेलंय, जिला तिच्याच नोकरांनी त्या खवळलेल्या गंगेत ढकलून दिलेलं असतं. बोधिसत्वांनी क्षणाचाही विचार केला नाही. त्यांनी थेट नदीत उडी घेतली तिला वाचवण्यासाठी. पण ज्या स्त्रीला त्यांनी वाचवलं त्याच स्त्रीनी आपल्या मोहजाला त्या महान संन्यासाला असं काही अडकवलं की बोधिसत्व आपलं सगळं आध्यात्मिक ज्ञानच कमावून बसले. विचार करा, त्यांनी आपला एकांतवास सोडला आणि तिची काळजी घेण्यासाठी, तिचं पालनपोषण करण्यासाठी एका गावात राहायला दिले. आता काही काळ जातो आणि मग त्या गावावर दरोडेखोर हल्ला करतात. ते त्या स्त्रीला उचलून घेऊन जातात. आणि पुढे काय, तर तिच्या सौंदर्यावर भाळून त्या दरोडेखोरांचा जो सरदार असतो तो तिला आपली पत्नीच बनवतो. आणि इथून खरा विश्वासघाताचा खेळ सुरू होतो. आता खरंतर तिने आपल्या सुटकेची वाट बघायला हवी होती, बरोबर? पण नाही. ती दरोडेखोरांसोबतच्या आयुष्यात इतकी रमून जाते की तिला ज्या खजूर ऋषींनी वाचवलं होतं तेच आता तिला आपल्या मार्गातला अडथळा वाटू लागतात. मग बघा, ती काय करते, एक भयंकर कपटी योजना आखते. ती खजूर ऋषींना एक खोटा संदेश पाठवते की मी इथे दुःखी आहे, मला वाचव, आणि अशा प्रकारे त्यांना बोलावून घेते आणि सरळ त्या दरोडेखोरांच्या हाती सोपवते. म्हणजे किती मोठा विश्वासघात आहे हा, नाही का? आता रात्री दरोडेखोरांचा सरदार घरी येतो, पूर्ण नशेत. आणि ती त्याला सांगते की बघा, हा माणूस आलाय. झालं. तो रागाच्या भरात त्यांच्यावर तुटून पडतो. त्यांना इतकी मारहाण करतो, पण तरीही बोधिसत्वांच्या तोंडून वेदनेचा एक आह सुद्धा बाहेर येत नाही. ते फक्त एकच वाक्य पुटपुटत राहतात: क्रूर, कृतघ्न, निंदक, विश्वासघातकी. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्या सरदाराची नशा उतरते तेव्हा तो विचार करतो की हे काय बोलत होते. त्याला त्या शब्दांचा अर्थ जाणून घ्यायचा असतो. आणि मग बोधिसत्व त्याला सगळं काही सांगतात, अगदी सुरुवातीपासून, की मी कसा एक महान संन्यासी होतो, मी हिचे प्राण कसे वाचवले, माझ्यामुळेच ही जिवंत आहे आणि आज हिनेच मला विश्वासघाताने तुमच्या हवाली करून मृत्यूच्या दारात आणून उभं केलं आहे. आता हे सगळं ऐकून तो दरोडेखोर सरदार क्षणभर स्तब्ध होतो. त्याच्या मनात एक विचार येतो. अरे, जी स्त्री स्वतःचा जीव वाचवणाऱ्याचा विश्वासघात करू शकते, ती माझा विश्वासघात करायला कितीसा वेळ लावणार? ती माझाही घात करू शकते. आणि मग येतो या कथेचा सर्वात धक्कादायक भाग. तो सरदार खजूर ऋषींना मारायला घेऊन जाण्याचं नाटक करतो आणि त्याऐवजी त्या स्त्रीलाच तलवारीच्या एका घावात ठार करतो, तिचे 2 तुकडे करतो. तो जणू काही स्वतःच्या पद्धतीने एक क्रूर न्याय देतो. ह्या घटनेनंतर खजूर ऋषी आणि तो दरोडेखोर दोघेही संन्यास घेतात. ते पुन्हा एकदा आध्यात्मिक मार्गावर परततात. तर ही होती ती कथा. आता पुन्हा वर्तमानात येऊया, जिथे बुद्ध त्या भिक्षूला ही गोष्ट सांगत होते. कथा संपल्यावर बुद्ध त्या भिक्षूला एका श्लोकातून या कथेचं सार सांगतात. आणि हा श्लोक थेट त्या सुरुवातीच्या वाक्याशी जोडलेला आहे. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. शेवटी बुद्ध एक खूप मोठं रहस्य उलगडतात. ते सांगतात की त्या कथेतील खजूर ऋषी म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः मीच होतो. आणि तो दरोडेखोर, तो होता माझा प्रिय शिष्य आनंद. बघा कसा भूतकाळ थेट वर्तमानाशी जोडला गेला.
आणि हो, ज्यासाठी ही कथा सांगितली होती तो उद्देश सफल झाला. ही गोष्ट आणि त्यामागची शिकवण ऐकून त्या भिक्षूने ज्ञानाच्या मार्गावर पहिलं पाऊल टाकलं. तर ही जी प्राचीन कथा आहे आणि तिची ही कठोर शिकवण, ती आपल्याला विश्वास आणि विश्वासघात याच्या स्वरूपाबद्दल काय सांगते? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?